गेल्या शुक्रवारी 12 एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या सिन्नर शहरातील विजयनगर भागात राहणारे बॅटरी व्यावसायिक मुकुंद पुरुषोत्तम सारडा वय 50 यांचा मृतदेह तब्बल आठवड्याभरानंतर इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवीच्या जंगलात आढळून आलाय। विषारी औषध प्राशन करून सारडा यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। गुरुवारी 18 एप्रिल रोजी दुपारी इगतपुरी पोलिसांनी घाटनदेवीच्या जंगलात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याचं समजलं। पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता मुकुंद सारडा यांची ओळख पटली। सारडा यांचा सिन्नर येथे इलेक्ट्रॉनिक बॅटरी रिपेअरिंग आणि विक्रीचा व्यवसाय होता। गेल्या शुक्रवारी घरातून दुकानात जातो असे सांगून बाहेर पडले, मात्र ते दुकानात पोहोचलेच नाही। तेव्हापासून ते बेपत्ता झाले होते। कुटुंबियांनी सिन्नर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती। संपूर्ण आठवडा नातेवाईकांनी सिन्नर पोलीस त्यांचा सर्वत्र शोध घेत होते। या संदर्भात इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।